भिवंडी तालुका, खारबाव गाव, ठाणे जिल्हा. भिवंडी शहराची मानाची पालखी 2025 खारबाव गाव द्वारा भिवंडीचे खारबाव श्री कालिका माता मंदिर पासून श्री क्षेत्र कार्ला पर्यंत आई एकविरा आईची भव्य पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन. भिवंडी शहराची मानाची पालखी 2025 चे संस्थापक श्री कल्पेश पाटील, सचिव व पत्रकार राजेंद्र पाटील, खारबाव माजी सरपंच प्रकाश चौधरी यांच्याद्वारे मोठ्या उत्साहात पालखी सोहळा काढण्यात आला आणि या वेळी भारी संख्येमध्ये मोठे मान्यवर आणि आई एकविरा आईचे भक्त व खारबाव गावचे ग्रामस्थ मंडळ भारी संख्येमध्ये उपस्थित होते.
2 मिनिटं बाईट देतो जरा तर मग लगेच काही हलवू नको तसं ते लागत बोल. दर्शन येऊन दे सगळ्यांना. उद्या ना 2 मिनिटं थांबा लगेच सगळे साईडला पायरून येतात. हा, लगेच लावून दे. चालू कर तू, तुला काय बोलत नाही तिला. थांब ना जरा. पालखी काढा. ही भिवंडी शहराची मानाची पालखी ठाणे जिल्हा मर्यादित ही संकल्पना एकवीर आईच्या मंदिरात आली आणि एक आईचं कौल मिळाल्याच्या नंतर हे कार्य चालू केलेलं आहे आम्ही आणि हा पहिला वर्ष आहे कार्याचा. तुम्ही आता ही गर्दी बघू शकता. हा मिळालेला आम्हाला आईचा कौल आहे आणि एक आनंदाचा उत्साह सुद्धा इथे साजरा झाला की 40 ब्रास बँड पथक हे भिवंडी शहराचे इथे आणि ठाण्यामधले पण 2 होते ते इथे दाखल झाले आणि त्यांनी त्यांची कला प्रदर्शित केली. त्याबद्दल त्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आणि एकवीर आई माऊलीचं जे पालखी सोहळा आहे त्याच्यामध्ये उत्साह आणण्याचा जो प्रमुख काम आहे ना ते ब्रास बँडवाल्यांनी केलेलं आहे. तर प्रथम मी तर त्यांचे सर्वांचे कौतुक करतो आणि जमलेले माझे सर्व भिवंडीकर आणि माझे खारभाऊ ग्रामस्थ यांच्यामुळे आज हे खारभाऊ गावाचं पण या पालखीच्या निमित्ताने नाव रोशन होते. आणि आमची गावदेवी कालिका माता जिच्या मंदिरात ही पालखी निघाली प्रस्थान झाली. आज सर्वांच्या पाठीशी आणि डोक्यावर हात या माऊलीचा आहे आणि आतमध्ये बसलेली कारल्याची एकवीर आहे. म्हणून पूर्ण भिवंडीकरांना पूर्ण शहराला ठाणे जिल्ह्याला हा आशीर्वाद मिळणार आहे आणि याच्या पुढेही ही अशीच साथ आम्हाला या पालखीला प्रत्येकाची राहो हीच आई चरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो. एकविरा मातेची पालखी रामदेवता कालिका